आणि त्याचबरोबर या स्पर्धेला आज उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचा सन्मान आपण करावा। एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आहेत ते लंडनमध्ये ITF चे व्हाईस चेअरमॅन आहेत, वेअर हाऊसिंग लॉजिस्टिक्सचे इंटकचे उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे। आणि आपण पाहतोय नुकताच रायगडावर 3000 महिलांना ते घेऊन गेले होते ज्यांनी रायगड पाहिला नव्हता आणि त्याचमुळे दिलदार असं व्यक्तिमत्व 2008 मध्ये त्यांनी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेची स्थापना केली। संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या अनेक दुर्गम भागातील शाळांना त्यांनी 550 संगणकाचं वाटप केलं। गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमीच ते पुढे धावून आलेले आहेत। त्याचबरोबर रुग्णांसाठी देखील त्यांनी खूप मदत केलेली आहे। 16 रुग्णवाहिका त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला तर आता त्यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत। संपूर्ण कमिटी मेंबर्स आणि उल्वे प्रीमियर लीग साठी त्यांच्या वतीने 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलंय। एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। महेंद्र शेठ घरत यांचा सन्मान इथे केला जातोय। या क्रीडा नगरीमध्ये दरवर्षी उल्वा नोट प्रीमियर लीग साठी त्यांचं सहकार्य आपल्याला लाभताना याही वर्षी 2 लाख रुपयाचं आर्थिक मदत या स्पर्धेसाठी महेंद्र शेठ घरत साहेबांनी केलेली आहे। मी मगाशीच म्हटलं होतं दिलदार मोठ्या मनाचा राजा माणूस म्हणजेच महेंद्र शेठ घरत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय। कुणाल सर, महेंद्र शेठ घरत साहेबांचं एक वाक्य असं आहे, मी कोणीही देणारा नाही आहे, देणारा तो वरचा आहे, आपण देत राहायचं की परमेश्वर आपल्याला देत राहतो। म्हणूनच तर त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत ज्यांनी त्यांना शिकवलं अशा गुरुजनांनाही त्यांनी अगदीच विदेशवारी घडवली, बहिणींनाही विदेशवारी घडवली, मित्रांना करोडोचे बंगले दिले, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा दिल्या। मागे दरवर्षी ज्या वेळेला आम्ही खंदेरीला जातो, ह्या वर्षी जवळजवळ 50 डॉक्टर्सना खंदेरीलाही नेलं। आपण पुढचा सन्मान घेऊया। नावाचे सरपंच जितेंद्र म्हात्रे साहेबांचा माजी सरपंच नावे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे आणि बरोबर त्यांच्या बाजूला सरपंच देखील बसलेले आहेत। चला तर सन्मान करूया। प्रथम नागरिक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि नावे गावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आता इथे केला जाईल। शैलेश भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय। यानंतर नावेचे सरपंच वीरेंद्र पाटील आता त्यांचा सन्मान करूया। युवा सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत, आपला सन्मान इथे होतोय आणि त्यांच्या वतीने या संपूर्ण ज्या सायकल्स आपण पाहतोय उल्वे नोट प्रीमियर लीगला त्यांच्याच वतीने देण्यात आले। पाटील साहेब आपलं खरोखर मनपूर्वक आभार आणि आपला सन्मान इथे केला जातोय। रतन शेठ भगत आता यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत। रतन शेठ भगत यांचा सन्मान आता इथे केला जाईल। साई कन्स्ट्रक्शनचे ओनर, एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व। मग शेलगर गावामध्ये अगदीच ज्या व्यक्तीकडे आदराने पाहिलं जातं असे आमचे अण्णा म्हणजे ज्यांच्या प्रेमाची ख्याती आहे आमचे रतन शेट्टी भगत साहेब। यानंतर रमेश घरत साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। रमेश घरत साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। साई कन्स्ट्रक्शन मध्येच अगदीच रतन शेठ भगत साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मुहूर्तमेढ केली आणि आज मोठ्या स्तरावरती कामं घेतात असे आमचे रमेश शेट्टी घरत। अमर म्हात्रे साहेबांचा सन्मान आता इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। आपलंही सहर्ष स्वागत। अमरजी म्हात्रे साहेब क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नेहमीच चर्चेमधलं नाव आहे आणि अमर शेठ म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय। मॅच चालू करायची अशी विनंती आहे लगेचच। मग आपण अमर शेठ म्हात्रे साहेबांविषयी म्हणताना नेहमीच म्हणू की ज्यांनी त्यांच्या आईला अवयव दान करून मरणोत्तर अगदीच एक असं जीवनदान दिलं की प्रत्येकाच्या आज तोंडावरती ज्यांचं नाव आहे असे अमर शेठ म्हात्रे। यानंतर राजेश शेठ भगत यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। उल्वे नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि त्या परंपरेचा इथे आपण हाच वारसा आणि ती वाटचाल पुढे चालवतोय। सगळ्या मान्यवरांचा सन्मान इथे होतोय। यानंतर सुभाष पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय। सुभाष पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत या उल्वे नोट प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय कमिटीच्या माध्यमातून। चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, ओपनिंग बॅटर, अन्यथा पेनलाइज केलं जाईल। लक्षात घ्या नियम एकदम कडक आहेत। शेलगरच्या महेश स्पोर्ट्सच्या क्रीडांगणावर तुम्ही आहात। यानंतर बाळू मामा यांना विनंती करेन आपला सन्मान इथे केला जातोय। कुणाल सर, बाळूमामा म्हटलं तर हे जे आपण अद्ययावत मैदान जे पाहतो आणि हे त्यांचे तीनही भाऊ यांनी मिळून आपल्याला या मैदानाची जागा सोडवली
आयुष्यामध्ये माणूस पैसा सोडेल पण जागा कोणीही तीचभर सोडत नाहीये, पण त्या भावांनी आपल्याला एवढं सुंदर मैदान सोडलं. यस, आणि आता अमित नाईक यांचा सन्मान इथे करणार आहोत. आपले स्वागत आहे अमित नाईक. यानंतर पिल्लेजी यांचा सन्मान इथे केला जाईल. चला, अंपायरने मॅचचा ताबा घ्या. लगेचच मॅच सुरू करायचे, लक्षात घ्या. बाळकृष्ण भगत कोच आहेत. 40+ मास्टर्स शेलगरचे कोच श्री बालकृष्णजी भगत, आपणास विनंती असेल आपण यावं. आपला ही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती असेल उलवणट कमिटी, पण आता वरच्या पब्लिक आपली जे मान्यवर पाहुणे आहेत. यानंतर दिलीप भगत यांचा सन्मान इथे केला जाईल. दिलीप भगत यांना सन्मानित करा. आणि ज्या तिन्ही भावंडांपैकी आपल्याला हे मैदानाची जागा सोडवली आहे ते श्री दिलीपजी भगत यांचंही आपण यथोचित मान सन्मान करूया. मी सुधीर शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण दिलीपजी भगत यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. चला, आता मी महेंद्र शेठ घरत यांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं. तसेच आदरणीय श्री शिवनाथजी भगत यांची उपस्थिती लाभलेली आहे. आम्ही विनंती करतो कमिटीला की आपण शिवनाथजी भगत यांचाही आपण यथोचित मान सन्मान करूया. मान सन्मान चालू असतील आणि निश्चितच आपण सर्वप्रथम उल्वेनोड प्रीमियर लीग शेलगरमध्ये अतिशय सुंदर मैदानात होत आहे. सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो का तुम्ही शेलगरला आलेले आहेत. पहिला उल्वेनोडचा अधिकृत नाही तर नवी मुंबईचा अधिकृत कुठल्या गावाचा मैदान असेल तर हे मैदान आहे, आणि म्हणून तुम्ही इथं आलात आणि हे कायमचं मैदान आहे. आणि त्याच्यानंतर पुढची मैदानं आपण सोडवली तर निश्चितपणे इथं आम्ही या मैदानात नाही खेळलो, आम्ही पाठीमागच्या मैदानात खेळायचो, पण शिडकोने प्लॉट टाकले आणि मग त्याच्यानंतर हा पर्याय म्हणून बराचसा संघर्ष श्री केल्यानंतर सुनीलजी भगत हे मैदान आपण सोडवलं. आणि आता भराव सुरू झाल्यानंतर पिंटूला टेन्शन आला, आता भराव सुरू झाल्यानंतर मैदान राहील का नाही राहील. मी काम मजबूत करतो, बोलेल तसंच करतो. ते मॅपवर टाकून घेतलेलं मैदान आहे, तेव्हा ऑफिशियल आणि संजय भाटियानं जाहीर केलेलं मैदान आहे. स्वतः या मैदानावर येऊन गेलेत आणि त्यांनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा विवेक पाटील, माजी आमदार जय म्हात्रे, राजेंद्र पाटील, रवी पाटील, रघुशेठ घरत, सगळे शाखापक्ष नेता आणि फक्त मी एकटाच होतो. पण नेताजी के लिए ये मैदान छोड़ रहा हूं क्योंकि हमको बहुत सपोर्ट किया एअरपोर्ट में. म्हणून पहिलं मैदान अधिकृत आणि ते मॅपवर टाकून घेतलं. पुढे जेव्हा आपण गव्हाणचं मैदान सोडलं, गव्हाणमध्ये रोज विचारचे प्रश्न, मैदान सोडलाय आहे कुठं, मॅपवर टाका. हेमंतला प्रश्न काय, हेमंत कुठे गेला, हेमंत ते विचारतात विरोधक. आता तो हेमंत गव्हाण, कोपर, उलवा, मोरावे तर बाकी सोडा, मोरावेचा सोडा, आता तो तुमचा झाला. आता उलवा जे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात, ज्यांची मैदानं होती आणि ज्यांना बाहेर काढले, ज्यांना मैदान नव्हता, मी अनेक वेळा बोललो तुम्हाला मोठं मैदान सोडायचं आहे ते शेलगरच्या बाजूला सोडू शकतो, इथं तुम्हाला तर नो प्रोव्हिजन नाही आहे. तर सेक्टर 30 याच्या समोर आहे, त्याच्यामध्ये 6.5 एकर जमीन ही फक्त प्रकल्पग्रस्त गावांच्या मैदानासाठी सोडण्याचा निर्णय शिडकोनं घेतला आणि ते सुद्धा आरक्षणामध्ये आपण टाकलंय. ही मुद्दाम कॉपी आणली. मैदानं महेंद्र घरशिवाय कोण सोडू शकत नाही, तुझ्या बापाची हिंमत नाही कोणी आणलं तरी. आणि दोन्ही स्पोर्ट्स क्लबमध्ये मी सांगतो का माझा शेहाचा वाटा आहे, कारण आम्ही ज्यावेळेला वेग पाटलांनी मैदान सुरू केलं 70 लाखामध्ये 25 लाख JNPT मधून आपण आणले होते. आणि रामशेठना इथे 1.5 एकर जमीन पाहिजे होती, पण शिवायनगरला पाहिजे होती, 18 एकर सोडवली. माझे गावावर मैदान पाहिजे म्हणून आपण रामशेठ ठाकूर जे स्पोर्ट्स स्टेडियम आहे तो आपण इथं काढला. पैसे त्यांचे, आयडिया आपली, फॉलोअप आपला, पण लोकांना खेळायला मिळायला पाहिजे. कारण मी अजूनही क्रिकेटर आहे. परवा आमची MG ग्रुपच्या मॅचेस झाल्या, 4 पैकी 3 मॅच खेळलो तरी 64 धावा काढल्या, म्हणजे सेकंड हायेस्ट धावा, त्यात 50 धावा धावून काढल्यात. म्हणजे ही पण कॅपॅसिटी आहे. आता माझ्या रोजी सगळे रिटायर झाले, अजय वगैरे आम्ही एकत्र खेळायचो, पण त्यांची पोरांच्या बरोबर पण खेळून सुद्धा बाबा फिटनेस ठेवली. कारण पैसे ये नाही, मर्सिडीज आहे का, बंगला आहे का, काय देत नाही. ती स्मशान मी समोर का बांधली, ती पण ऑफिशियल आहे का ना पिंटू. नाही, याच्या पुढे मोठा ब्लॉक सोडला आहे, पण तो ब्लॉक इकडे नाही. आपण गव्हाणमध्ये जो आपण सुरू केला, कोपरकरांची बाबरी मस्जिद म्हणून भांडण होता, 2.5 कोटी उचलले आणि शेलगरला टाकले. तिथं ब्लॉक करायचा विचार आहे का, इथं नको आपल्याला. त्यांना रिक्वेस्ट केली का तिथंच मोठा ब्लॉक करूया, कारण दफनभूमी येणार आहे. पण नियोजनामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. फक्त प्रकल्प असताना मैदान नाही. अनेक लोक बोलतात अरे काय तुम्ही ती झोपडपट्टी बनवली रस्त्यांची, पण आम्ही कमिटीवर नव्हतो, जे कमिटीवर ते जबाबदार आहेत.
भाटियांना सांगितलं का चुकीचं नियोजन करतात, ऐकले नाही भाटिया, छोटे छोटे रस्ते टाकले आणि बाकी नोडलमध्ये मोठे रस्ते टाकले. तर नियोजन करताना शेवटी लोकप्रतिनिधी असला पाहिजे. एकदा 14 तुम्ही पडल्यानंतर मी सांगितला का मतं मागायला मी जाणार नाही, माझं काम नाही, बरोबर आहे ना. पण काम दिबी पाटलांचं जे कार्य आहे ते हेच आहे का जे आपण युद्धात जिंकलं, 5% आपल्या गावांवर विकासावर खर्च करायचा होता, तो शिडको करत नाही आहे, याचा कोण जाब विचारत नाही. शेलघर सुंदर केलंय, 1 कोटीच्या नुसते प्रवेशद्वार आहेत, किंवा कुठेही रस्त्यावर तुम्हाला पाणी नाही, कागदाचा कपटा सुद्धा दिसतोय का. सगळी कार्य फ्री ऑफ कॉस्ट, जिम फ्री ऑफ कॉस्ट, कुठल्या गावाला नाही. आणि हे कोण अप्रिशिएट करतोय, BMCचे कमिशनर गगराणी इथं आले, संजय भाटिया इथं आले, लोकेश चंद्रा इथं आले, संजय मुखर्जी MMRDचे कमिशनर आले आणि सगळ्यांनी सांगितलं मॉडेल व्हिलेज. पण त्याच्यासाठी पण 15 वर्षाची मेहनत आहे आणि आम्ही गाववाले एकत्र आहोत, इथं पक्षपंत नाही. आता कोण कुठले मेजॉरिटी समजा BJPमध्ये गेले, पण आमचा गाव म्हणून आम्ही शेलघरकर एकत्र आहोत आणि आम्ही एकीच्या बळावर हे सगळं करू शकतो. अरुण शेठ बघत असतील, रघुनाथ शेठ गरज असतील, आता इथं बसले रतनपासून अजय असेल, सगळे असतील, एकत्र लढतो. या मैदानाला पण लय अडचणी आले, स्वतः शेठ येऊन या मैदानाचं काम थांबवलं. तुम्ही समजून चाला का आम्हाला किती अडचण होती. बालूमामा, दिलीप आणि आमचा सदूला श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचे सगळी पोरं आहेत, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांची कोपऱ्यावर जमीन, ते बोले आम्हाला आमची जमीन गेलेली नाही, मैदान पूर्ण होत नव्हता, पण त्या पोरांनी सहकार्य केलं आम्हाला आणि म्हणून मैदान पूर्णत्वास गेलेलं आहे. तर त्यांचं पण मनापासून आभार मानतो. आणि पिंटूचं काय असं काम दमदार आहे, या मैदानात तो पायरोन उभा राहिला. रामशेठ आले, बोला काम बंद करा, ते समोरचे घराचा प्रश्न आहे. मी बोल त्याला दुसरा घर बांधून देतो. रामशेठ आमचा अंतर्गत प्रश्न आम्ही मिटवतोय आणि पहिला तर मैदान मी सोडला आहे, तुम्ही कोणीच काय सोडला नाही, ही सुरुवात करतो म्हणून गव्हाणमध्ये मास हाऊसिंग अडकवून आपण मैदान सोडला. कोपरकर लिहित नाही बोर्डवर, पण त्यांचे कोपरकरांचे सगळे प्लॉट काढण्यासाठी नियम केला आणि कोपरकरांचा मैदान महेंद्र घरतनीच सोडला. भाऊ येऊन सोडवणार नाही, नाही तर तुमच्या गावचा रस्ता बघितला हो तुम्ही, सगळे तिथूनच जातं, बोर्ड सगळ्यांचे आहेत. आणि शेलघरचे रस्ते बघा, तेव्हा तर शेलघरलाच का कामं, माझा गाव आहे, माझी जबाबदारी आहे. मला जर या गावाने पुढं पाठवलं जिल्हा परिषद मेंबर म्हणून तर माझी जबाबदारी आहे. मी जरी कुठलं इलेक्शन नाही लढलो तर या गावाचं भलं करण्यासाठी जे दिबी पाटलांचं नाव आहे, स्वर्गीय भगत साहेब जे या गावचे सभापती आहे, यांच्यामुळे या गावात सगळे मोठे मोठे लोक आहेत. ते एक शेलघरचं, जसं पांडुमा बोलतो शेलघर कवटा एवढा गावनं जगभर नाव. मी जगात निवडून आलो मोरोक्कोमध्ये, 161 देशामध्ये. ही आम्हाला जी प्रेरणा आहे ते दिबी पाटलांची आहे, भगत साहेबांची आहे आणि रामशेठचा पण आम्हाला आशीर्वाद असतो मेवणे आहेत. आता मंदिराला 8 कोटीचा बनवतो, 2.5 कोटी रामशेठने दिले, 55 लाख मी दिले, पण रामशेठने 2.5 कोटी दिले तोपर्यंत त्या मंदिराला मुहूर्तमेढ आम्ही रोवली नाही. रामशेठ पूर्वीच्या मैदानाला पण मदत केली, सगळ्या ठिकाणी आम्हाला मदत करतात. आणि म्हणून सांगण्याचा तात्पर्य आहे का उलवावाले सांगायचे का आम्हाला सगळे आमदार सांगतात जागा नाही शिडकोकडं, मग तुझ्या बापाची जागा 88 एकर जागा आमची शेलघरची गुरुजन फुकट घेतली, त्याच्यामध्ये आरक्षण टाका सांगितलं आणि त्यांनी ऑफिशियल टाकलं. आता तिथं बोर्ड लावा ना, आठवण ठेवा, बॅनर फक्त मोरावर लावतात का महेंद्र घरतनी मैदान सोडला. ही सगळीच्या सगळी मैदानं फक्त महेंद्र घरत सोडवतो. आणि कुठल्या तुमच्या सांगावं आमदारांनी किंवा त्यांनी का कुठल्या गावाला मैदान सोडवलं आहे तर आपण, मी सांगलं हे आमचं काम नाही, याचं श्रेय आमचं नाही, याचं श्रेय दिबी पाटलांचं आहे, ज्यांचं नाव आता लावणार. आता पिंटू पण आमचा BJPत गेला आहे, पिंटूचा मोठा सत्कार करून मी नाव लागल्यावर रामशेठचाव करणार आहे, महेशचा पण करणार आहे. महेश माझा क्लासमेट आहे, प्रशांत भाचा आहे, तो इथं खेळायला यायचा आमच्याकडे, त्याला पण जाणीव आहे. पण दिबी पाटलांचं नाव लागलं पाहिजे आणि दिबी पाटलांचं कार्यही आहे की ही मैदानं आपण टिकवली, प्रकल्पांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे आणि एअरपोर्टला नाव लागलं तर खरं आपलं अस्तित्व होईल. आणि ती सर्वांची आपली भावना आहे, पक्षपंत काय असू दे, BJP तर आम्हीच लावणार. तुमचं सरकार आहे, आमचा सरकार होतो, आम्ही ठराव घेतला ना, उद्धव ठाकरेंच्या विरोधात मी ठराव घेतला का बालासाहेबांचं नाव नाही दिबी पाटलांचं नाव असलं पाहिजे. हा ठराव करण्याची हिंमत आमचे 6 मंत्री स्टेजवर असताना घेतली आणि त्याच्यावर फार चर्चा झाली आणि नंतर उद्धवजी ठाकरे पाठीमागे आले आणि त्यांनी मान्य पाटलांचं नाव लागलं पाहिजे. आणि म्हणून ही सगळी कामगिरी जी झालेली आहे, आपली ताकद आहे. आपण एक राहिलो तर राहू, नाही तर पिल्ले सणा माहीत आहे, पिल्ले जिल्हा परिषद मेंबर होईल, तुम्ही कुठं होणार आहात, तुमची ताकद. आणि म्हणून हे सावध ठेवा का आगरी कोली कराडी समाजाचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आणि कारण ही नवी मुंबई आपल्या बापाच्या जीवावर उभी राहिली, ज्या हुतात्म्याने रक्तदान आपलं हुतात्म्य पत्करलं, अनेकांनी गोळीबार जखमी झाले, त्याच्यासाठी त्यांची आठवण ठेवली पाहिजे. आणि जसं आम्ही जरा भगत साहेबांचं नाव गेटवर राहिला, रामशेठ बोलले 2 लाखाची का,
मी सांगितलं रामशेठ 30 लाखाचा गेट पाहिजे. तर काय करायचं, शिर्डीचा मंदिर बांधतोय का, नाही बरं तो नेता मोठा होता, तो नाव लोकांना दिसला पाहिजे का, स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांचं नाव माझ्या बापाचं देता आलं असतं का नाही. त्यांना भगत साहेबांची मुलं आम्ही आहोत. तसं आम्ही सांगतो भाऊ, या विभागात रामशेठ मुलं आमची हजारो घरं जी झाली ती रामशेठ मुलं झाली. आणि रामशेठनी 100% येऊन गव्हाण करायचं, बिंदास घरं बांधा सोडतो, म्हणून आमची घरं सगळ्यांची झाली. ती पण आठवण ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला हँडओव्हर करतो. या उलवा प्रकल्पस्थ संघटना इकडे या, UPL वाले पत्र मागितलं दोन्ही आमदारांचा, वर्षभर पत्र दिला नाही, पण माझ्या पत्रावर मी काम करून घेतला. तर तुम्हाला हा मैदान हँडओव्हर ताब्यात घ्यायची जबाबदारी तुमची. भराव सुरू झाले, आता पुढच्या महिन्यात हा भराव सुरू करतो. तर एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत ह्या कार्यासाठी, ह्या कार्याला सलाम म्हणून. आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब, मग व्यक्तिमत्व कसं असावं, ज्याच्या वाणीतून आणि ज्याच्या अगदीच कार्यातून माझ्याला एक मोठा धडा म्हणजेच एक योग्य ती दिशा मिळावी, असे आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब. तसेच विनंती असेल श्री धीरजजी ओवळेकर आपणास की आपण हरिश्चंद्रजी भगत साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व. रोशनजी यावं आपण हरिश्चंद्रजी भगत यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. एक उत्कृष्ट समालोचक आणि ज्यांनी अनेक व्यक्तींना घडवलं असे आमचे लाडके श्री हरिश्चंद्रजी भगत. सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आता आपण मात्र जाऊया मैदानाकडे, कारण आजच्या ह्या रात्रीतली, ह्या पर्वातली पहिली मॅच आपण पाहतोय, जिकडे रिहानी एंटरप्राइजेस विपक्षीय निलेश इलेव्हन जावळे, तर निलेश इलेव्हन जावळे इथं मात्र बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय मोठी अपील उचलून पकडली आणि ह्या वेळेला मात्र फलंदाज बाद होईल. नाव्याचे सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांचा एक भव्य सन्मान आता UPL कमिटीच्या माध्यमातून आपण इथे करणार आहोत, कारण त्यांच्या वतीने सगळ्या सायकल्स इथे आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तर मी UPL कमिटीला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते एक त्यांना आकर्षक मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान इथे करावा. खूप खूप धन्यवाद आपल्या या सहकार्याबद्दल. UNPL उल्बेनोड प्रीमियर लीग आणि या नोटच्या माध्यमातून, या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून उल्बेनोड प्रीमियर लीगचा हा मान सन्मान स्वीकारला जातोय. नाव्याच्या सरपंच साहेब, आपलं मनपूर्वक आभार, आपण जे सहकार्य केले त्याबद्दल. सुभाष शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जातो, त्यांच्या माध्यमातून T-शर्ट्स आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सुभाष शेठ पाटील यांचा सन्मान, इथे भव्य सन्मान केला जातोय उल्बेनोड प्रीमियर लीगच्या वतीने. खूप खूप धन्यवाद सुभाष शेठ पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक आभार. UNPL च्या कमिटीच्या वतीने हा सन्मान सुभाष शेठ पाटील यांचा इथे केला जातोय. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विनेश, आतापर्यंत आपण पाहतोय तर 9 धावा धावपटलावरती असताना वारंवार गडी मात्र बाद होतात. सुरुवातीला पाहिलं तर संघाचा संघनायक प्रसाद घरत एक चौकारणीशी मात्र खातं खोललं होतं. तदनंतर मात्र गोलंदाज अगदीच जबरदस्त पद्धतीने कमबॅक केलं प्रीत म्हात्रेने. त्या षटकामध्ये 1 विकेट मिळाला होता आणि ह्या वेळेला संघाचा संघनायक मोरक्या प्रथमेश कोळी दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळताना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे हदरे मात्र पाहायला मिळालेत, जिकडे निश्चितच आपण पाहतोय प्रफुल्ल घरत बाद झालेत आणि निश्चितच प्रसादही बाद झालेत. आणि प्रसाद डोलकर, प्रसाद घरत, विनेश डोलकर आणि प्रफुल्ल घरत असे 4 महत्वाचे मोहरे मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आपण गारद होताना पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थाने टॉप ऑर्डर आता मात्र कोलॅप्स झाली. आपण नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहिले. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. महेश पोट शेलगर आणि त्यांच्या विरुद्ध नेहल ऋत्वी स्ट्राईक. हॅलो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रेडी राहायचंय.
स्क्वेअर लेगकडे मात्र चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळाला तर प्रथमेशचा जो विकेट हॅट्रिकचा चेंडू होता त्याच्यावरती मात्र चौकार आलाय. त्या चौकाराने सुटकेचा निश्वास मात्र सोडलाय तो म्हणजेच स्वर्गीय निलेश 11 जावळे विनर्स ह्या संघाने. संघ आता आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज आदेश पाटील. पहिल्याचा चेंडूवरती आलेला चौकार हा आदेशला मात्र निश्चितच आत्मविश्वास बळकट करून जाईल. तसेच निलेश 11 जावळे संघाला थोडीशी मात्र राहत देऊन जाईल. निलेश 11 जावळे आपण पाहतोय हा संघ छोटी शरीरयष्टी यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं गेलं होतं. पंचांवरती प्रेशर करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पंच आपल्या जागेवरती स्थितप्रज्ञ कारण परिस्थितीने बऱ्याच वेळेला ह्या पंचांवरती अशा पद्धतीने कदाचित प्रेशर टाकला असेल परंतु अनेक वर्षांचा अनुभव यावेळेला मात्र निश्चितच हा चेंडू निर्धावरित्या पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये प्रथमेश कोळीने 2 विकेट मिळवलेत, 1 चौकार आलाय आणि यावेळेला मात्र आदेश पाटील जो की मोरावेचा आहे ह्यावेळेला शांत ठेवलंय आदेश पाटीलला. 5व्या क्रमांकाचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला कारण आपण 5 षटकांच्या हा मॅचेस आपण पाहतोय आणि अनिवार्य 5 गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करावीच लागेल. ह्यावेळेला मात्र फटका पहा अगदीच कट केलाय स्क्वेअर मध्ये डी बॅकवर्ड पॉइंटला दंड 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 करत चेंडू मात्र चाललाय हा चौकार. थँक्यू. आपण पाहतोय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा महेंद्र शेठ घरत साहेबांनी ते नुकताच पार पाडलेला आहे आणि खूप मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने ग्राउंड तर सुटलंय, ग्राउंड तर उपलब्ध आहे परंतु मुख्य मंच आणि हा जो स्टेज आहे हा आता मूर्त स्वरूपात आपल्याला मिळावा याच्यासाठी आपण नेहमीच पाठपुरावा करतो आणि आपल्याला सगळ्यांना अपेक्षा आहे की महेंद्र शेठ घरत भव्य दिव्य असा स्टेज उभारतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नक्कीच या मागणीसाठी एकदा जोरदार टाळ्या. महेंद्र घरत साहेब नक्की आपल्या पाठीशी धावून येतील आणि ते एक भव्य दिव्य स्टेज उभारला जाईल आणि तो कायम स्वरूपाचा असणार आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि त्याच्यासाठी यंदाच पाठपुरावा केला जाणार आहे याच्यामध्ये शंकाच नाहीये कारण एक वेळा त्यांनी तो शब्द दिला की ती ते पाळतात याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आणि सचिन घरत तर आहेतच आणि पाठपुरावा सातत्याने त्यांच्याकडून केलाच जाईल आणि या भूमीमध्ये या ग्राउंडवर एक कायम स्वरूपाचा स्टेज भव्य दिव्य सभामंडप आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद. चला विनंती असेल रियानी स्पोर्ट्स आपण जास्त वेळ घेत आहे कारण मॅच आपल्याला वेळेत संपवायचे आहेत. कदाचित हा उद्घाटनाचा सामना आहे म्हणून उद्घाटन एका बाजूला चालू होतं आणि मान्यवरांचे सन्मानही चालू होते. तदनंतर मात्र पुढच्या इनिंग पासून वेळ दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंग संपवावी लागेल. तसेच इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. ज्या दोन्ही संघांना आमंत्रित केलं गेलंय त्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचं आहे. महेश स्पोर्ट्स शेलगरचे संघनायक अनिकेत कोळी आणि नेहाल ऋतू स्ट्रायकर्स नावाचे संघनायक मनीष घरत. तिसऱ्या षटकामध्ये आपण आलोय. तिसऱ्या षटकामध्ये प्रतीक पाटील आपण पाहतोय. वहाळगावचा हा प्रतीक पाटील मग आपल्या गोलंदाजीवरती अनेक वेळेला समोरच्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केलंय परंतु उल्वे नोट प्रीमियर लीग म्हटलं तर एक मानाची अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो कारण ह्या स्पर्धेचं जे व्यासपीठ आहे प्लॅटफॉर्म आहे ते वेगळ्या धाटणीचं आहे आणि हे मैदानही अगदीच अद्ययावत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू गतीवरती स्वार होऊन हा चेंडू फेकला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून बघा काय सुंदर असा व्ह्यू आपण पाहू शकतो 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक केलं गेलं होतं फलंदाजाला. यावेळेला मात्र आदेश पाटील जो की 9 वरती खेळतो आपल्या वैयक्तिक धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 18 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गती पहा, वेग पहा, टप्पा पहा परंतु ह्या वेळेला वेग जरी जास्त असला तरी मात्र दिशा भरकटली आणि असं म्हटलं जाते की तुम्हाला जर उत्कृष्ट गोलंदाज व्हायचा असेल तुम्हाला गती वेग टप्पा याच्यापेक्षा दिशा खूप महत्वाची आहे. एकदा की माणसाची दिशा बदलली की माणूस अगदीच कुठेही चुकीच्या मार्गाने मात्र फिरू शकतो. वाईडने मात्र एक धाव निश्चितच येईल.
फटका मात्र अगदी चांगला उचललाय. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अतिशय चांगलं ॲथलीट्स ज्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव मात्र खऱ्या अर्थाने वाचवण्याचा प्रयत्न केला. आशिष कडू बेलपाडा अतिशय सुरेख असं लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर लॉंग ऑफ मिड विकेट आपण पाहतोय. तसेच कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट लेग आहे. थर्ड मॅन आहे. मिड ऑन आहे. अशा पद्धतीने क्षेत्र मात्र सजवलं गेलंय. कारण समोर आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच मनीष कडू. एक ताबडतोब असा फलंदाज आहे जावळ्याचा, ज्याच्याकडे पूर्ण अनुभव आहे. एक डावखुराचा फलंदाज म्हटलं तर उजव्या हाताच्या गोलंदाजाला नेहमीच एक डोकेदुखी असते. हा चेंडू त्याच्या गावामध्ये पाठविल का? फुल टॉस चेंडू. मी म्हटलं होतं हा चेंडू त्याच्या गावामध्ये जाईल का? आल्या पावली पाठवलाय. हा आलाय षटकार. टाइमपास करायचं नाहीये. तर पंचांचा रिव्ह्यू आहे ना सर? येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. नीरजजी. येस सर, नो इट इज. कारण आपण स्क्रीनवरती पाहिले ऑनफिल्ड पंचांनी. आणि आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन. अगदीच महत्वपूर्ण वेळ त्यांनी दिला. आणि महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला ह्याच ठिकाणी भव्य असा एक स्टेडियमचा लुक पाहायला मिळणार आहे. मग एक भव्य संकुल मात्र पाहायला मिळेल. धन्यवाद आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब. ह्या चेंडूवरती मात्र नो अधिक षटकार मात्र पाहायला मिळालाय. ₹2,00,000 योगदान आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून उल्वे नोट प्रीमियर लीगच्या ह्या पर्वासाठी धन्यवाद साहेब. आम्ही आपल्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. अशीच सेवा आपल्या हाती घडत राहो मी ईश्वर चरणी प्रार्थना करेन. खऱ्या अर्थाने ह्या व्यक्तीने ह्या गावाचा नाही तर ह्या नावाचा नाही तर या पूर्ण विभागाचा विकास करून दाखविला. आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं प्रस्थान आपण पाहतोय. दरम्यान मी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. तसंच उल्वे नोट प्रीमियर लीगच्या सर्व कमिटीचंही विशेष कौतुक करेन. कारण एवढी मोठी सुंदरशी स्पर्धा अगदीच वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न. फ्री हिट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मात्र निश्चितच हवेमध्ये चेंडू असेल काही वेळ, परंतु चेंडू मात्र फ्री हिट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा दगाफटका होणार नाहीये. तो म्हणजेच फलंदाजाला. प्रतीक पाटील आतापर्यंत पाहिलं, पहिला चेंडू निर्धाव फेकला, तदनंतर वाईड आली, तदनंतर एकेरी आली, नंतर नो वरती षटकार आलाय. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर प्रतीक पाटीलनी 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्ची केल्यात. आता कुठेतरी स्वर्गीय निलेश 11 स्मृती आपण पाहतोय सुटकेचा निश्वास सोडते. शॉर्ट ऑफ लेन हवेमध्ये आहे. कदाचित चेंडू उंची गाठली जास्त आणि प्रथमेश कोळी कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. कुठेतरी असं वाटत चाललं होतं की हा फलंदाज आता आपल्याला षटकार चौकार मारून दाखविलाय तर स्वर्गीय निलेश 11 जावले विनर संघ स्थिर होईल का? 27 वरती 4 अशी धावसंख्या असताना ह्या चेंडूवरती मात्र 27 वरती 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी. मग रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी म्हटलं तर आदरणीय संजयजी ठाकूर आणि आदरणीय राजेशजी म्हात्रे या दोन्ही संघ मालकांचा हा संघ. आणि एका बाजूला पाहिला तर निलेश 11 जावले विनरचा संघ, आमचे लाडके आदरणीय श्री प्रमोदजी कडू साहेबांचा संघ, कॅप्टन प्रसाद घरत. आणि एक दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रथमेश घरत. थोडंसं म्हणजेच कन्या राशीचं आज आपल्याला युद्ध पाहायला मिळतंय. प्रथमेश आणि प्रसाद
कोणाचे तारका मात्र इथं आपल्याला चांगल्या पाहायला मिळतील, कोणाचे स्टार्स आज आपल्याला चांगले पाहायला मिळतील. परंतु एक गोष्ट असेल ती म्हणजे जो चांगले प्रयत्न करेल, जो चांगली बुद्धीने आपला खेळ दाखवेल, त्याचा खेळ मात्र आपल्याला चांगला होताना पाहायला मिळेल. मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे. या बाजूला पाहिलं तर वहाल टू वहाल असा सामना पाहायला मिळतो, कारण आपण पाहतोय प्रतीक पाटील आणि समोर जो पाहतो तो म्हणजे फलंदाज सुजल घरतचा आलाय चौकार. मग प्रसादजी घरत यांनी 7,000 पॉइंट्स का वेचले गेले होते पहिल्याच चेंडूवरती मात्र सांगून जातोय की माझा फॉर्म हा या वर्षीचा एक वेगळ्या धाटणीचा आहे, म्हणून तर दबदबा आहे सुजल घरत या फलंदाजाचा. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा डोकदुखी ठरेल का प्रतीकसाठी? काय चेंडू, अप्रतिम असा चेंडू मात्र यावेळेला डिप्लॉय केला गेला, परंतु हलक्या हाताने खेळलाय. 2 धावांपासून कदाचित सुजलला कोणी वंचित ठेवू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं आणि यशाचं हे मात्र महत्वपूर्ण असं मंत्र आहे. 3 षटकांचा खेळ समाप्तीस आलाय. 33 वरती 5. मी प्रथमेशजी कोले, आपण पहिल्या 3 षटकांसाठी अर्धा तास वेचला गेलाय, तर आपण लवकर रणनीती न आखता लगेच खेळाकडे जाऊया. आणि विनंती असेल, ही ओव्हर संपायच्या अगदीच 5वा ओव्हर संपायच्या अगोदर दोन्ही संघाने विनंती असेल ते म्हणजेच महेश स्पोर्ट्स शेलगरचे संघनायक आणि निहाल लुत्रू स्ट्रायकर्स संघाचे संघनायक मनीष घरत आणि केत कोळी, आपणास विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. बघा, आपल्याला माहित आहे शेलगरच्या मैदानावरती ज्या वेळेला मॅचेस घडत असतात ना, त्यावेळेला पूर्णपणे नियमांचं पालन केलं जातं. मग नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला, संघाला इथे स्थान नाहीये. सचिन शेटघरत साहेब म्हटलं तर आज युवकांचे श्रद्धास्थान आहेत. तर उल्बे नोट प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्यांचा सर्वांचा एकमताने असा निर्णय आहे, जर वेळ मात्र जास्त घेतला गेला तर संघ कोणाचाही असेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अलंकार म्हात्रे गोलंदाजीच्या बोहल्यावरती, अलंकार म्हात्रे जो की मोराव्याचा आहे आणि आदेश पाटील जोही मोराव्याचा आहे. चेंडू मात्र पाहिला हाफ ट्रॅकर होता, परंतु उंची जास्त नव्हती, टप्पा कमी पाहायला मिळाला. परंतु त्याला आपण पाहिला तर कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख असा चेंडू टोळावला गेला. तोपर्यंत मात्र चेंडू पकडला जाईल, उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा रणनीती पाहायला मिळाली, ती म्हणजेच गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा. मग षटकाच्या मागच्या चेंडूवरती आपण पाहिला, मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दुहेरी आली होती, या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरी आली. दुहेरी या धावा अशा असतात ज्या वेळेला धावसंख्या बनत नसतात ना, त्यावेळेला गोलंदाजाला विचार करायला भाग पडतात, कारण रणनीती मात्र बदलवावी लागते गोलंदाजाला. फटका चांगला आहे, हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? पकडलाय झेल आणि संपलाय ह्या वेळेला फलंदाजाचा खेळ. स्मित पारगावकर, पाहिलं तर चेंडू हा 38 सर्कलच्या थोडासा बाहेर होता आणि स्मित हा पूर्णपणे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे होता, जिकडून जवळजवळ 20 मीटरचं अंतर कापलं. शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून कॅच मात्र पूर्णत्वास आणली. अशा पद्धतीने पाहिलं तर हा विशाल भगत यांचा सन्मान आता आमच्या इकडे मुख्य व्यासपीठावर केला जाईल. UNPL कमिटीला मी विनंती करेन विशाल भगत यांचा सन्मान आपण करावा.
उल्वेनोड प्रीमियर लीग आणखीन एक शानदार पर्व आपल्या भेटीला 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत ही स्पर्धा आपल्यासमोर रंगेल आणि आता विशाल भगत यांचा सन्मान UNPL कमिटीच्या वतीने अमरदादा यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातोय. आपलं स्वागत आहे. सचिन शेठ देखील इथे उपस्थित आहेत. प्रसाद भगत यांचा सन्मान आता इथे केला जाईल. प्रसाद भगत यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. ग्राउंडसाठी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मदत लाभलेली आहे आणि ते भाऊ आहेत विशाल यांच्याने त्यांचा सन्मान इथे केला जातोय. स्वागत आहे आपलं दादा. सहर्ष स्वागत या उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये UNPL हे पर्व तुम्ही पाहताय. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षामध्ये. राजकिरण कोळी सर यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद कुणालजी सर. आणि खऱ्या अर्थाने ज्या आवाजाला संपूर्ण महाराष्ट्राने वेळ लावलं, मग ज्यांचं समालोचन ऐकताना अगदीच आपल्यालाही असं वाटतं की समालोचक कसा असावा, असे आमचे आदरणीय श्री कुणालजी दाते सर. मयूरजी म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम मयूरजी. चला, वेळ आपण दौडू नका अशी विनंती असेल. आपण लवकर लवकर रणनीती आखा, कारण आतापर्यंत पाहिलं तर 3.3 षटकांचा खेळ आपण होताना पाहिलाय. 36 वरती 7 अशी धावसंख्या धावपटलावरती आहे. प्रथमेश थोडासा वेळ जास्त होतोय असा आम्हाला UNPL कमिटीचा इशारा आलाय. शिवतेचा फटका पाहिला तर अगदीच खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षक पाहिला तर फॉरवर्ड पॉइंटला आहे. एका टप्प्यानिशी चेंडू मात्र पकडला जाईल. शिवतेज आपलं खातं खोलेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 37. चला, विनंती असेल अनिकेत कोळी आणि निश्चितच मनीष घरत आपण या लगेचच. अनिकेत उपस्थित आहे, मनीष आपण उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय अलंकार म्हात्रे, ज्याने आतापर्यंत ह्या षटकामध्ये 2 गडी मात्र बाद करवून दाखवलेले आहेत. थोडीशी रणनीतीमध्ये बदल करणं, लेफ्ट हँड राईट हँड अशी ही कॉम्बिनेशन आपण पाहतोय. स्ट्राईक हँडला आपण पाहतोय सुजल घरत, जो की आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ सामना केलाय आणि 6 धावांवरती खेळतोय. पूर्णपणे सफल झालाय. कदाचित चेंडू हवेमध्ये जास्त काळ राहील की बाहेर जाईल हा प्रश्न असताना मात्र झेल मात्र सुटलाय. हवेमध्ये जास्त वेळ चेंडू होता, असं वाटलंही नव्हतं की हा झेल दान होईल. ले लो कॅच जीतो मॅच ऐसा कहा जाता है, परंतु काय घडलंय यावेळेला झेल मात्र दान झालाय. याची जाण हा फलंदाज ठेवेल का? ही गेलेली झेल किंवा हा मिळालेलं जीवनदान याचा फायदा सुजल घरत पुढील येणाऱ्या काही चेंडूंवरती आपल्या संघाला करून दाखवेल का? ह्या वेळेला पुन्हा एकदा एज होती, परंतु यष्टिरक्षकाच्या हातालाही स्पर्श न करता चेंडू मात्र बाहेर गेला. परंतु शॉर्ट थर्डला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथून मात्र 1 धावांपासून वंचित कोणी ठेवू शकत नाही सुजल घरतला. तसेच निलेश इलेव्हन जावले संघाला धावसंख्या जाऊन पोहोचतील 4 षटकांच्या अंती, त्या म्हणजेच 40 वरती 7. चला, प्रथमेश कोळे आपणास विनंती असेल. UNPL कमिटीची आम्हाला वारंवार सूचना येते की आपण वेळ जास्तीचा घेताय. आतापर्यंत आपण 4 षटकं फेकलीत आणि 30 मिनिटांचा कालावधी घेतलाय, जे की पुढे कोणालाही मान्यता दिली जाणार नाहीये. कारण यावेळेला भाषणं चालू असतील किंवा निश्चितच मान्यवरांचे स्वागत चालू असेल, त्यामुळे कदाचित थोडीशी दिरंगाई झाली असेल. परंतु याच्यानंतरच्या कोणत्याही इनिंगला एवढा कालावधी दिला जाणार नाहीये, याची आपण कृपया करून नोंद घ्यायची आहे. आजच्या रात्रीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष निहाल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा. आतापर्यंत आपण पाहतोय 40 वरती 7 अशी धावसंख्या असताना सुजल घरत पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आलाय. तर दिनेश उल्वेकर, जो की आपण पाहतोय कोंबडवे संघाचा दिनेश उल्वेकर, अतिशय महत्वपूर्ण असं हे षटक हाताळलं जाईल ज्यांच्या माध्यमातून. कारण शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं
आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर सुजल घरत तर चांगला खेळी करून दाखवली. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, कदाचित संधी होती, परंतु दिशाहीन मारा डाऊन द लेग, त्यामुळे मात्र एक धावा इथे जरूर मिळून जाईल. वाईडने आलेली एक धावसंख्या, धावसंख्येला बहर देऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 41च्या घरात. निलेश 11 जावळे संघाला या षटकामध्ये जास्तीत जास्त हाणामारी करावी लागेल. ह्यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे आशलभूत नजरेने पाहिलंही गेलं होतं, परंतु येस पंचांचा इशारा आहे की ह्या बॅटला चेंडू स्पर्श करून गेला, त्यामुळे मात्र संदेह राहत नाहीये. निसंदेह एक धाव मात्र ही फलंदाजाला मिळेल. ही धाव मिळेल स्वर्गीय निलेश 11 जावळे विनर संघाला. परंतु एकेरी आणि दुहेरीने इथं रिहाणी एंटरप्राइजेस संघाला कोणत्याही प्रकारचं मोठं जड आव्हान ठरणार नाहीये. शेवटाचे 5 चेंडू टार्गेट सेट करणारे हे 5 चेंडू. फुलटॉस चेंडू होता शिवतेजसाठीचा. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हवेमध्ये होता आणि कॅच मात्र पूर्ण केली जाईल. फलंदाज शिवतेज इथं मात्र आपला खेळीचा अंत होईल. रितेश मणिवी न्हावा कॅच पूर्ण करतील फलंदाज बाद. झाले बहु होतीलही बहु, पण या समहा अशा उक्तीला एकमात्र असं उदाहरण म्हणजेच छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीला मात्र या गाण्याच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. शेवटचे 4 चेंडू बाकी असताना अनिकेत कोळी आणि मनीष घरत दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. विनंती असेल आपण प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि निश्चितच तुम्हाला लगेचच जोडलं जाईल इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीच्या कौलसाठी. शेवटचे 4 चेंडू. इथून मात्र कोणता फलंदाज असेल, आदित्य भगत, आदित्यकडे ही ताकद आहे. आदित्यचा जर इन फॉर्म ज्या वेळेला आदित्य होता त्यावेळेचा जर फॉर्म आदित्यकडे असेल तर काही षटकार पाहायला मिळू शकतात. हवेमध्ये आहे झेलखाली क्षेत्ररक्षक, स्वतः यष्टीरक्षक येईल. ह्याही वेळेला जर पाहिलं तर त्रिधा तिरपीट उडवली ती म्हणजेच निलेश 11 जावळे संघाची, ती म्हणजेच रिहाणी एंटरप्राइजेसच्या गोलंदाजांनी. आतापर्यंत आपण पाहिलं प्रसाद घरत, प्रसाद पाटील, विनेश ढोलकर, प्रफुल्ल घरत, मनीष कडू, आदेश पाटील, सनीत ठाकूर, शिवतेज कोळे आणि आदित्य असे 9 गडी बाद झालेत. तर विनंती असेल पार्किंगसाठी आपल्याला स्मशानाच्या पाठीही भरपूर जागा आहे. समोर गाड्या उभ्या न करता आपण स्मशानाच्या पाठीही गाड्या उभ्या करू शकता. जर आता समोर गाड्या उभ्या केल्या तर वाहतुकीचा खोळंबा निर्माण होऊ शकतोय. विनंती असेल सर्व मान्यवरांना तसेच क्रिकेट प्रेमींना, आपण स्मशानभूमीच्या पाठीही भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था आहे. गडी खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं मात्र काय घडलंय, पंचांकडे पुन्हा एकदा प्रेशराईज केलं जाते, आशरभूत नजरेने पाहिलं जातंय. चला वेळ नाही आपल्याकडे, तुम्ही जास्तीचा वेळ घेतलेला आहे. आतापर्यंत जर पाहिलं धावसंख्या 42 वरती 9. शेवटचा गडी आहे पंकज घरत टू गो इन दिस ओव्हर. शेवटचे 2 चेंडू. जर कदाचित पंकज घरत खेळला तर ठीक, नाही तर संघ ऑल आउट होईल. ह्यावेळेला मात्र कदाचित धाव पूर्ण होईल की रन आउट होईल. संधी होती आणि संधी गमावली नाहीये. फलंदाज मात्र बाद होईल. इथे शेवटचा गडी बाद होईल आणि निश्चितच पाच षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय आणि शेवटचा गडीही बाद झालाय. आम्ही निश्चितच जाऊया नाणेफेकीचा कौल. धन्यवाद अमरजी म्हात्रे, धन्यवाद विजेंद्रजी पाटील, आपण आलात. आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल तो म्हणजेच आमचे आदरणीय
हल 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 तर जातोय हल नाणेफेकीचा कौल केला जातो तो म्हणजेच आजच्या रात्रीची दुसरी लढत महेश स्पोर्ट्स शेलघर आणि नेहाल ऋतुष नावा या संघाचे संघनायक आपण एका बाजूला पाहतोय. अनिकेत कोळी, मनीष गरत हेड इट इज. तर अनिकेत नाणेफेकीचा कौल जिंकलाय, अभिनंदन. कारण दोघांनाही शुभेच्छा असतील, मनीष आणि अनिकेत दोघांना शुभेच्छा असतील. निश्चित तुझ्याशी वार्तालाप करायची इच्छा होती, परंतु आपण पहिल्या सामन्याला थोडा दिरंगाई झाली, वेळ झालाय, तर आपण लगेचच मॅच कडे जाऊया. पूर्वार्धानंतर मात्र लगेचच आपण पाहतोय. धन्यवाद राजकिरण कोळी सर. अमरशेठ मात्रे यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक, चौकार, षटकार किंवा विकेटची कोणी घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि जेवढे अर्धशतक होतील त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने शेवटच्या रात्री ते दिले जाईल. तर मान्यवर उपस्थिती आदरणीय श्री तुषारजी बडगुजर यांची इथं उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करतोय की आपलं लगेचच यथोचित मान सन्मान उल्वेनोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाईल. मग उल्वेनोट प्रीमियर लीग म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच मयूरजी पाटील आणि आकाशजी कोळी यांचाही आपण सन्मान करूया. तर विनंती असेल आपण लगेचच मग गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आला. श्री आकाशजी कोळी यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. चला अंपायर, मॅच चालू करा अंपायर. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आकाशजी कोळी यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव. तर कोणताही वेळ न घेता मी विनंती करेन कुणालजी दाते सरांकडे आपण जाऊया. धन्यवाद. चला बॅट्समन, बॅटर लगेच पाठवायचे आहेत मैदानामध्ये. टार्गेट सेट झाले आणि ते लक्ष्य आहे या मॅच मध्ये 43 रनचं. 43 धाबा करायचे आहेत. टीम रिहान एंटरप्राइजेस नावेखाडी या टीमला टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय नक्कीच सार्थ ठरवलाय गोलंदाजाने. उल्वेनोट प्रीमियर लीग आणखीन एक शानदार पर्व, 7वं पर्व आहे यावर्षी उल्वेनोट प्रीमियर लीगचं. आणि आपले समालोचक मित्र दीपक पाटील सर यांचं देखील इथे आगमन झालं. आपले सहर्ष स्वागत, वेलकम. उल्वेनोट प्रीमियर लीग 2026 आजची ही पहिली रात्र आणि सिल्वर ट्रॉफी, या ट्रॉफीसाठी हा संघर्ष आता सुरू राहील इथून पुढे 11 तारखेपर्यंत. आजचा पहिला सामना तुमच्या भेटीला आलाय. प्रथमेश कोळीने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा, कारण तुम्ही महेश स्पोर्ट्स शेलघरच्या क्रीडांगणावर आहात. इथे वेळेला महत्व आहे आणि त्यामुळे जो वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये सामने सुरू झाले पाहिजे. उद्या 6:15 वाजता टॉस केला जाईल पहिल्या दोन्ही संघांच्या दरम्यान. जो कॅप्टन उपस्थित नसेल विरोधी टीमला टॉस विन घोषित करण्यात येईल, अशी माहिती नुकतीच सचिन शेठ यांनी आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे उद्या 6:30 इथे बॉल टाकला जाईल. त्याच्यामुळे बरोबर वेळेवर इथे उपस्थित राहायचंय, कारण उल्वेनोट प्रीमियर लीग आणि त्यानंतर सचिन शेठ यांची जी स्पर्धा असते त्याच्यामध्ये वेळेचं काटेकोर पालन केलं जातं. बॅटर मैदानामध्ये पाठवा बॉल चॉईस झाला असेल तर. सुधीर ठाकूर यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. अमरदादा, पुढच्या टीमचे जे बॉल चॉईस आहे ते आताच करून घ्यायला सांगितलेत तुम्हाला. नेक्स्ट मॅच मध्ये जे खेळणार आहेत त्यांचे बॉल चॉईस करून घ्या. चला अंपायर, मॅच लगेच सुरू करायची आहे. पहिल्याच मॅचला आज उद्घाटन सोहळा होता त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय. दीपक बोराडे यांचं देखील इथे आगमन होते. नीरज रणात हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. NR पॅनल यांचं देखील कौतुक. शशी मेहर आणि गणेश बाविस्कर हे सध्या ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चला मॅचला आता सुरुवात करून घ्या बाविस्कर, लवकरात लवकर, कारण वेळ खूप महत्वाची आहे.
या क्रीडांगणावर तुम्हाला माहिती आहे वेळेला काय महत्व आहे. सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत उर्वे नोट प्रीमियर लीग 2026. परंपरा लाभली आहे स्पर्धेला, कारण 7वं पर्व पाहता पाहता आपल्या भेटीला आलंय. सिल्वर ट्रॉफीवर नजर असते प्रत्येकाची आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडला गेला. महेंद्र शेठ घरत कामगार नेते यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर इथे उपस्थित होते आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आता सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल टाकण्याची जबाबदारी मनीष कडूवर. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. प्रदीप मुंबईकर आणि प्रथमेश कोळी. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. बॅटला चाटून गेलाय बॉल, त्याच्यामुळे एक धाव खात्यामध्ये जाते. फलंदाज प्रदीप मुंबईकरच्या सिंगल इथे मिळाली आहे. वहाळचा खेळाडू आहे प्रदीप मुंबईकर, तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोळी. नेहमी चर्चेमधलं नाव आहे गणेश पुरी म्हटल्यानंतर या खेळाडूच्या नावाची चर्चा. टीमचं नेतृत्व करतोय, कॅप्टन आहे रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडीचा. संजयजी ठाकूर आणि राजेशजी मात्रे यांचा हा संघ आहे. रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडी. निलेश 11 जावळे विनर. प्रमोदजी कडू यांचा संघ आहे. प्रसाद घरत हे टीमचे कॅप्टन आहेत. पहिला बॉल पडलाय, टीमची धावसंख्या 1. फलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रथमेश. अपील स्ट्रॉंग आहे, सध्या तरी स्पष्ट नकार आलाय पंचांकडून आणि अपील इथे फेटाळून लावली आहे. टॉट. या मॅच मध्ये टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. 43 लक्ष आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. सुरुवात थोडीशी खराब राहिली होती निलेश 11 जावळे विनर या टीमची, परंतु त्यानंतर त्यांनी धावसंख्येला आकार दिला आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. चला, कॉट बिहाइंड विकेटसाठी रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे जो निर्णय आलाय तो मान्य करा. फास्ट क्रिकेट खेळत राहा. 5 ओव्हरसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 43 लक्ष आहेत 30 बॉलमध्ये. 8.60 ची सरासरी रिक्वायर रन रेट असणार आहे या मॅच मध्ये आणि सध्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर तयार आहेत. प्रथमेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिले षटक हाताळतोय मनीष. हा बॉल शरीरापासून दूर खेळलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये बॉल चाललाय, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. सुरुवात झाली आहे चौकारने. हा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळला, परंतु जिथे कुठलाच खेळाडू नव्हता तिथे मारलाय. कव्हर पॉइंटला 4 धावा मिळताना दिसत आहेत. प्रथमेश याच्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो, नेहमीच हेल्दी स्ट्राईक रेटसाठी हा खेळाडू जाणला जातो. गणेश पुरी या गावाला बिलॉंग करणारा. परत एक वेळा शरीरापासून दूर हा बॉल चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा कडक चौकार. त्या वेळेला बॅटच्या वेळेला बॉलवर त्याने फेकली आहे, तो संपर्क जो होता तो खूप चांगला होता. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉल मधला, त्याच्यामुळे धावा बरोबर येत आहेत. मधोमध फटके बसले जातात बॅटच्या. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 9. आता थोडासा दबाव मनीष कडूवर असेल या ओव्हरमध्ये, कारण 2 चौकार मारलेत. बॉल हवेत आहे, संधी निर्माण केली आहे मनीषने. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. विकेट. फलंदाज बाद. विकेट आली आहे. 2 चौकार मारल्यानंतर हा बॉल थोडासा पुढेच टाकलेला बॉल होता. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. लिडिंग एज वरची कडा घेतली बॅटची आणि बॉल सरळ हातामध्ये गेलाय मनीषच्या. विकेट आली आहे. मोठा धक्का बसलाय टीमला. रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडी. संजयजी ठाकूर, राजेश मात्रे यांचा हा संघ आहे. प्रथमेश कोळी टीमचा कॅप्टन, नेतृत्व त्याच्या खांद्यावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही 43 लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळेला सुरुवात चांगली करून दिली, परंतु शेवटी विकेट गमावली आहे प्रथमेशने. 9 धावांवर पहिला झटका बसतोय रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडीला. नवीन फलंदाज अलंकार मात्रे
मोराबे गावचा खेळाडू अलंकार, यंगस्टर आहे. उल्वे नोट प्रीमियर लीग हे हक्काचं व्यासपीठ तुम्हाला याच लीगच्या माध्यमातून मिळतं. आणि त्याचमुळे अलंकार सारखे खेळाडू प्रकाश झोतात येतात. याच लीगच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ तुम्हाला प्राप्त करून दिलं जातं उल्वे नोट प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून. आज संपूर्णच्या संपूर्ण कमिटी उल्वे नोट प्रीमियर लीगची मुख्य व्यासपीठावर आपल्याला उपस्थित पाहायला मिळते. या सगळ्या मित्रांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. क्रिकेट आपल्या परिसरातलं प्रामाणिकतेने समोर यावं, क्रिकेटच्या पटलावर आपल्या नोटचे खेळाडू चर्चेत यावे, याच्यासाठी हा प्रयत्न अपील आहे. स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार इथे देण्यात आलाय. पंचांकडून ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 9. टीम अडल करू नका. वारंवार तुम्हाला सांगण्यात येते, माहिती दिली जाते. 25 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट होणं गरजेचं आहे. वेळेचे निर्बंध आहेत. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव पूर्ण करणं गरजेचं आहे. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9. पहिल्या डावामध्ये देखील 9 धावा होत्या. एक फलंदाज बाद होता. याही डावामध्ये 9 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद आहे. तुम्ही पाहताय उल्वे नोट प्रीमियर लीग, एक दमदार असं आयोजन. आणि महेश स्पोर्ट्स शेलगरच्या क्रीडांगणावर आल्यानंतर तुम्हाला नेहमीच अशी स्पर्धा पाहायला मिळते. डोळे दिपून जाणारी स्पर्धा, टाकणारी स्पर्धा तुमच्या भेटीला. नऊ धावा, एक फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आदित्यच्या गोलंदाजीमध्ये पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. फलंदाजाने पहिलं मन बनवलं होतं की स्कूप करायचंय, मागे खेळायचंय. शेवटच्या क्षणाला बॉलला सोडून दिलं आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. प्रदीप मुंबईकर सध्या स्ट्रायकिंग एंडला. वहाळचा हा खेळाडू आहे. 7000 पॉइंट मध्ये हा खेळाडू सोल्ड झाला होता. आणि चर्चा आहे, ज्या वेळेला चांगल्या रकमेमध्ये एखादा संघमालक तुमच्यावर बोली लावतो, क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला त्यांच्या टीम मध्ये संधी देतो, त्यावेळेला तुम्हाला धावा करायच्या आहेत. टार्गेट चांगलं सेट आहे. 10 धावा झाल्यात. आई बॉल सोडून दिलाय. चांगला उसळी घेत गेल्या. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड. सलग 2 वाईड बॉल टाकलेत या ओव्हरमध्ये. परत एक वेळा तसंच मन बनवलं होतं की मागेच खेळायचंय मला, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, गली आहे. आणि त्यामुळे आता प्रसादने फिल्डर चेंज केलेत. त्याने डीपमध्ये स्क्वेअर लेग ठेवलाय आणि तो बॅकवर्ड आहे. लॉंग ऑनच्या फिल्डरला त्याने आता काऊ कॉर्नरला सेट केलंय. आणि प्लॅनिंग आहे, कारण मागचे 2 बॉल तो प्रयत्न सुरू केला बॅटरने. कुठेतरी त्याचा प्रयत्न हाणून पाडायचा आहे. याच्यासाठी फिल्डिंगमध्ये बदल, परिवर्तन पाहायला मिळतंय. परंतु पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, विकेट मिळताना दिसते. फलंदाज बाद होतोय. आदित्यला मिळते यश. प्रदीप आउट. गणपती देवा. विकेटचं बदल. दुसरा धक्का बसलाय. 11 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद आहेत या मॅच मध्ये. आणि इथे कुठेतरी कमबॅक झालंय, मी म्हणेन निलेश 11 जावळे विनर या संघाचं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कमबॅक, तुम्ही कशा पद्धतीने करता. पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी थोडीशी हाराकिरी केली, परंतु खेळपट्टीचा अंदाज कोणालाच नाहीये. पहिला दिवस आहे स्पर्धेचा, पहिला सामना रंगतोय. अशा पद्धतीमध्ये प्रत्येकाला खेळपट्टीचा अंदाज अजून आलेला नाहीये. हळूहळू धावा येतील.
गोलंदाज त्यांची कामगिरी चांगली पार पाडतील, फलंदाज चांगली कामगिरी पार पाडतील, परंतु सध्या तरी आपण पाहतो विकेट येत आहेत. गोलंदाजाच्या फेवरमध्ये ही खेळपट्टी सध्या तरी पाहायला मिळते. हे मैदान या क्रीडांगणावर आल्यानंतर नेहमीच चर्चा असते मोठमोठ्या स्पर्धांची आणि त्यातल्या त्यात उल्वेनोड प्रीमियर लीग चा हा महासंग्राम तुमच्या भेटीला आलाय. 360 ग्राउंड, फ्लड लाईट्स लागलेलं ग्राउंड, अथक परिश्रमातून हे ग्राउंड आपल्यासाठी आता कुठेतरी राखीव झालंय. त्याच्याविषयी मगाशी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी चर्चा केली आणि त्याच्यासाठी मोठा संघर्ष आपल्या सगळ्याच भूमिपुत्रांनी केलाय. काही दिवसात इथे देखील एक मोठा स्टेज आपल्याला पाहायला मिळेल कायम स्वरूपात, याच्याविषयी चर्चा झाली. उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर 11 धावात 2 फलंदाज बाद आहेत. प्रदीप मुंबईकर आउट झालाय. नवीन फलंदाज प्रतीक पाटील आता फलंदाजीसाठी वहाळचा खेळाडू आहे. याच्यावर देखील भरघोस बोली लागली होती ऑक्शनमध्ये 26,000 पॉइंट. त्याच्यामुळे या खेळाडूकडे एक क्षमता आहे, मोठमोठे फटके मारतो. प्रतीक शून्यातून सुरुवात करायची आहे. अलंकारला देखील, प्रतीकला देखील 2 धक्के लवकर बसलेत. आदित्य भगतने मात्र लाईन आणि लेंथ मध्ये सुधार केलाय. आल्या ऑन साइडला चांगला फटका, बॅटमधून आवाज चांगला झालाय. आदेशने बॉल अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 12. उल्वेनोड प्रीमियर लीग 2026 7वं पर्व. यातच सर्व संघ मालक आणि त्याचबरोबर खेळाडूंची चर्चा नेहमीच होईल या स्पर्धेमध्ये. 16 संघ मालक, प्रत्येक टीम मध्ये 13 खेळाडूंचा स्क्वॉड, त्याच्यातून प्रत्येकाला खेळण्याची संधी आणि त्यामुळे येणाऱ्या 11 तारखेपर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल याच क्रीडांगणावर. ती चर्चा सुरू राहील. बॉल थोडासा हवेत होता, कव्हर पॉइंटला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवत असताना तोपर्यंत एक धाव मिळते. फलंदाज अलंकारचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 13. या ओव्हरची सुरुवात 2 वाईड बॉलने झाली, परंतु त्याच्यानंतर विकेट, 2 सिंगल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आदित्य भगत चमकदार कामगिरी करताना. टार्गेट 43 आहे. अजूनही या मॅचमध्ये 30 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सामना आता रंगतोय. सामन्यामध्ये कमबॅक केलंय निलेश 11 जावळे संघाने. कमी गतीने टाकलेला बॉल, बैठक, बॉल उंच चाललाय, ढगात लाइटिंग, बॉल सीमा पार, येतो षटकार. बैठक शॉट इथे पाहायला मिळाला, म्हणून तर चर्चा होती या खेळाडूची, कारण सर्वाधिक पॉइंटची बोली याच्यावर देखील लागली होती आणि त्या चर्चेला उदाहरण आलं होतं की फलंदाजी तो कसा करेल. आलाय तो मैदानामध्ये, षटकार मारलाय. वेगाने टाकलेला बॉल, फटका फसतोय, फिल्डर आहेत. कॅच आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट प्राप्त केली या ओव्हरमध्ये आदित्य भगतने. दुसरा धक्का दिलाय टीमला. विकेट आली आहे, महत्वाची विकेट. आणि पहा, षटकार मारल्यानंतर प्रत्युत्तर दिले. या ओव्हरमध्ये 2 धक्के, टोटल 3 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे जशी परिस्थिती पहिल्या डावामध्ये होती निलेश 11 जावळे विनर या टीमची, तशीच परिस्थिती सध्या तरी रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडी या टीमची आहे. कारण तो दबाव बनवलाय, त्याचमुळे प्रसादने सगळ्याच खेळाडूंना एकत्रित आणलं. परत ती चर्चा आहे, कमबॅक होईल असं दिसतंय, कारण 3 धक्के दिलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय स्मित पारगावकर, तरघरचा खेळाडू स्मित पारगावकर. आता बॅटिंग करावी लागणार आहे. उल्वेनोड प्रीमियर लीग UNPL आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देते. अनेक यंगस्टर खेळाडू या परिसरातले, या नोड मधले चर्चेमध्ये येत असतात या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे उल्वेनोड प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज सगळे कमिटी मेंबर्स इथे मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. बॅटर तयार स्मित पारगावकर, तरघर गावचा खेळाडू आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय. टीमची धावसंख्या 19. 3 फलंदाज बाद. पायातला बॉल होता, पंचांकडे पाहिलं, पंचांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड, एक्स्ट्रा रन. अवांतर धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आता आकार घेते. धावा झालेल्या आहेत 20-20. 43च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 23 धावांची गरज आहे. मॅच ऑन. काही खराब बॉल टाकले तर कमबॅक होईल रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडी या टीमचं. या मॅच मध्ये ज्यावेळेला 43 धावा त्यांना चेस करायचे आहेत, सुरुवात
अडखळत झालीये. चांगली उसळी प्राप्त केली आहे. दोन्ही पाय हवेत होते बॅटरचे आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी धावा झालेल्या आहेत. रियान एंटरप्राइजेस नावेखाडी या टीमच्या खात्यामध्ये 20, 3 फलंदाज बाद आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज. तीन फलंदाज बाद आहेत या मॅच मध्ये. कहाणी अशी आहे, 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 18 बॉल 23 धावा. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार सुरू झालाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खेळपट्टीचा अंदाज अजून कोणाला आलेला नाहीये, कारण पहिला सामना आहे. ही खेळपट्टी जसं तुम्ही या खेळपट्टीवर खेळाल त्यावेळेला तो अंदाज बांधला जाईल. किती धावा होत आहेत, किती धावा डिफेंड होत आहेत, कोणते गोलंदाज वापरू शकतो, कशा पद्धतीने सामने रंगतात याचा अंदाज येईल हळूहळू प्रेक्षकांना देखील, खेळाडूंना देखील आणि त्यातल्या त्यात क्रिकेटच्या विश्लेषकांना देखील. त्याच्यामुळे ही चर्चा आहे, पहिलीच मॅच रोमांचक होऊ शकते या उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये. विकेट आल्या. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. धावा झाल्यात 20, 3 फलंदाज बाद. 18 बॉल 23 धावांची गरज. हे समीकरण या मॅच मध्ये सुजल घरत आता गोलंदाजीसाठी आला. या ओव्हर मध्ये वहाळचा हा खेळाडू. आताच एक बाईक त्याने जिंकले, चिरले येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे हा महत्वाचा ठरू शकतो या मॅच मध्ये. त्याच्यावर जबाबदारी आहे या ओव्हरची. परत एक वेळा गोलंदाजीसाठी सुजल घरत. सुजलला चांगली कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला 2 मोठे फटके पाहिजेत. चौकार षटकार तरी चालतील रियान एंटरप्राइजेसला, नावेखाडी या टीमला. मग पकड मजबूत होऊ शकते या मॅच मध्ये, कारण जास्त डिफरन्स नाहीये धावानी बॉल मध्ये, फक्त 5 धावांचा आहे. 18 मध्ये 23. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन हा फॉर्म जॅक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. आदेश होता डीप मध्ये, त्याने बॉल थांबवला. थोडासा फंबल झाला, बॉल निसटला, त्याचा फायदा घेतलाय बॅटरने. 2 धावा येतात अलंकारच्या खात्यामध्ये. अलंकार मात्रे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 22. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे 3रं. परत एक वेळा सुजल तयार. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये आदेश आहेच तैनात. एक चांगली फिल्डिंग आता पाहायला मिळते. एक सिंगल 23 धावा स्कोर बोर्डवर. 20 धावांची गरज. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला, निलेश 11 जावळे विनर्स या टीमला. महत्वाची गोष्ट म्हणजे ते दबाव निर्माण करतायत या सिंगल डबल द्वारे. बॅटिंग करणाऱ्या साईडवर रिहान एंटरप्राइजेस नावेखाडीवर प्रमोदजी कडूसाहेब यांचा एका बाजूला संघ, दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात संजय ठाकूर आणि राजेश मात्रे. बीट केलंय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट. कमबॅक सुजलचं. एक चांगला गोलंदाज आहे, नुकतीच बाईक जिंकले. नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टर्न चांगला प्राप्त केलाय. डॉट. स्मिथ पारगावकर. कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने जेल सोडलाय. कॅच ड्रॉप. प्रसाद घर टीमचा कॅप्टन, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे आणि कधी कधी याच चुका महागड्या ठरतात. पहिल्या मॅच मध्ये का होईना झेल सुटलाय आणि त्याच्यामुळे जीवदान मिळालंय स्मिथ पारगावकरला. आता त्याच्या बॅटमधून जर मोठा फटका आला तर मात्र जखमेवर मीठ चोळल्यासारखं राहील. पण तो कमबॅक चांगलं केलंय सुजलने. चांगली गोलंदाजी. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. पुढचा बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फिल्डर आहे. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. स्मिथ पारगावकरच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 24. 24 धावा. 19 धावांची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल 19. आता कुठेतरी धावा आणि बॉल मधला डिफरन्स वाढतोय. 6चा झालाय. 13 बॉल 19 धावांची गरज. पहिला सामना रोमांचक होईल असं दिसतंय. पुढचा बॉल सुजलचा. बॅटला स्वाईप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसलाय. ओव्हरची समाप्ती होते. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये रिहान एंटरप्राइजेस नावेखाडी या टीमला धावा करायच्यात 19.
आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. UNPL चं हे 7वं पर्व आणि आता लगेच सामना सुरू ठेवायचा. टीम हटल, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन. चांगला सामना, कमालीचा सामना इथे रंगत असताना, कारण पहिला सामना असं वाटत होतं की 43 धावा आहे, छोटी धावसंख्या आहे, लक्ष लवकर पार होईल. परंतु मी मगाशी देखील म्हटलं होतं की खेळपट्टीचा अंदाज अजून कोणाला आलेला नाहीये. पहिला सामना ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला अंदाज बांधणं कठीण असतं आणि तेच इथे पाहायला मिळतंय दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. त्यांचेही बॅटर लवकर आउट झाले, ऑल आउट झाले होते, कारण 10 विकेट गेल्या होत्या. 42 वर 43 टार्गेट सेट केलं. 24 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद झाले. त्रिहाणी एंटरप्राइजेस नावे खाडी. 12 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेसिंग हा नियम आहे स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे धावा कंप्लीट कराव्या लागतील. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. सनी ठाकूर, बेलपाडा गावचा हा खेळाडू. पहिला बॉल, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. पहिला बॉल, बॅटची वरची कडा, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू होता. बॉल थोडासा पुढे पडतोय विकेट कीपरच्या आणि तोपर्यंत एक धाव मिळते. प्रसादने खूप चांगला प्रयत्न केला, एक सिंगल येते. 18 धावांची गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. मॅच ऑन. कडक सामना सध्या तरी या उल्वे नोट प्रीमियर लीगचा. आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने ज्या वेळेला कमिटी मेंबर्स एवढं मोठं परिश्रम घेऊन तुमच्या समोर ही प्रीमियर लीग घेऊन येतात, त्यावेळेला कुठेतरी उद्घाटन आणि त्याचा पहिला सामना असा झाला पाहिजे, तर येते मजा. हा महोत्सव असाच 11 तारखेपर्यंत रंगताना दिसेल. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली उसळी घेतली, चांगली रिदम पाहायला मिळाली आणि आणखीन एक डॉट. आता बॉल शिल्लक आहे 10 बॉल मध्ये 18 धावांची गरज. चांगलं कमबॅक निलेश इलेव्हन जावळे विनर्स या टीमच्या माध्यमातून सध्या तरी, कारण चॅम्पियन आहेत, मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन सध्या मैदानामध्ये खेळतात. पहिल्याच मॅच मध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स. परत एक वेळा बोलत तयार. पहिल्या 2 बॉल मध्ये एक शॉर्ट बॉल हवेत आहे, बॅटची कडा, फाईन लेग खाली. प्रयत्न सुरू होता पंकजचा. बॉल पुढे पडतोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 26 धावा. आता या मॅचची कहाणी अशी आहे, 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज. प्रसाद घरतने देखील कंबर कसली आहे. त्यातल्या त्यात सर्व खेळाडू एकत्रित आले आणि त्यांना माहिती आहे आता कुठेतरी सामन्यामध्ये बॉल आणि धावांमधलं जे अंतर वाढत चाललंय त्याच्यामुळे कमबॅक करण्याची संधी मिळेल आणि ती कमबॅक करण्याची संधी गोलंदाजांनी इथे दिलेली आहे टीमला. बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला सिंगल तिथे मिळताना दिसते. चांगली फिल्डिंग मनीषच्या माध्यमातून. मनीष कडू, एक सिंगल येते. टीमची धावसंख्या पुढे जाते. आता बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. धावा झाल्या 27. 8 बॉल 16 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. खतरनाक सामना रंगलाय. पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल उल्वे नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून उल्वे नोट करांचा असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिलीच मॅच रोमांचक झाली आहे. पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल होतोय. 8 बॉल 16. हुक शॉट, एक हात सुटला बॅटवरून आणि शेवटी बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी UNPL चौकार. चार धावा येत आहेत. शेवटी बॅट मधून एक हात सुटला त्या ग्रीप वरून, तरी देखील जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालाय. अलंकार मात्रेच्या बॅट मधून चौकाराला धावा झाल्यात 31. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. सेकंड बॉल तुमच्याकडे देण्यात आलाय, तोच बॉल यूज करायचा आहे. बॉल गेला, खराब झाला, बाहेर गेला. जो सेकंड बॉल दिलाय तोच बॉल तुम्हाला घेऊन मॅच मध्ये खेळायचा आहे. चला पुढच्या मॅचचे बॅटिंग करणारा संघ बॉल चॉईस साठी यायचंय. लगेच तुम्हाला बॉल चॉईस करून घ्यायचंय, कारण लगेच सामना सुरू केला जाईल. नेक्स्ट मॅच या लवकरात लवकर. बॅटर आणि कॅप्टन. 7 बॉल 12. फटका हवेत, चांगलं टायमिंग. बॉल सीमा पार येतोय अलंकारच्या बॅट मधून. अलंकारिक फटका, 6 धावांचा षटकार.
अलंकारच्या बॅटमधून लेदर क्रिकेट खेळण्याची ती झलक पाहायला मिळाली. पहा कशा पद्धतीने त्याचा स्टान्स पहा, त्याच्यानंतर बॉल जसा पडला स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर पाठवलाय, सरळ लॉंगॉनच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी चांगलं टायमिंग. मी मगाशीच म्हटलं होतं UNPL तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देते, यंगस्टरला चांगली साथ मिळते या क्रिकेटच्या स्पर्धेमुळे, आणि त्याचमुळे उल्वेनोटचं तर नाव होतं, परंतु तुमच्या गावाचंही नाव होतं आणि तुमचंही नाव होतं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आता समीकरण असं आहे, 6 बॉलमध्ये धावा करायचे 6, रन बॉल इक्वेशन, कंपल्सरी टार्गेटचे हा नियम आहे. नेक्स्ट मॅच महेश पोट शेलगर आणि नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. बॉल चॉईस करून घ्या लगेचच, तुम्हाला मगासपासून आम्ही सांगतोय ज्या टीमची बॅटिंग आहे बॉल चॉईस करून घ्या. पुढचा बॉल, 6 धावांची गरज, फलंदाज बाद होतोय, विकेट आली आहे. स्मिथ पारगावकर बॅक टू द पॅव्हिलियन. आता या मॅचची कहाणी अशी आहे, 5 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 5 बॉल 6 धावा. सचिन शेटघरत सातत्याने चर्चा असते त्यांची इथे स्पर्धा असल्यामुळे, आणि त्यातल्या त्यात परत त्यांचं इथे आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. 37 धावा, 4 फलंदाज बाद आहे, मॅच ऑन आहे. 5 मध्ये 6, इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. आपण पाहतोय संघ स्वर्गीय निलेश 11 जावळे विनर्स. चं लक्ष आहे, 37 धावा झाल्यात. 37 ऑन बोर्ड. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, रितेश मडवी नावा. शॉर्ट बॉलचा वापर त्याच्या समोर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. वेलकम टू ग्राउंड असंच म्हटलंय या बॉलवर. डॉट बॉल म्हणजेच आता 4 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. चांगला उसळी घेत गेलाय बॉल, बरोबर खांद्याजवळून आणि नाकाजवळून परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. पंकज घरत कमाल करतोय या ओव्हरमध्ये. आता मात्र टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, आणि हा सामना रितेश मडवीने थाटात संपवलाय. सामना इथे जिंकलाय. रिहानी एंटरप्राइजेस नावे खाडी या टीमने अभिनंदन. पहिला सामना रोमांचक झालाय. दुसऱ्या सामन्याची सुरुवात होईल महेश पोट शेलगर आणि नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा या 2 टीमच्या दरम्यान. चला लगेच फिल्डिंग करणारा संघ मैदानामध्ये दाखल व्हा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला अलंकार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट घेतलेत आणि 15 धावा केलेल्या आहेत. चला फिल्डिंग करणारा संघ नेक्स्ट मॅच मध्ये मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचंय. महेश पोट शेलगर. पहिला सामना उशिराने झाला त्यामुळे लगेच महेश पोट शेलगर मैदानामध्ये. चला फिल्डिंग साठी पंच मैदानामध्ये लगेच जायचंय. चला नीरज रणौत आणि दीपक बोराडे. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता अलंकार हा खेळाडू ठरतोय. 9 चेंडूमध्ये 15 धावा, गोलंदाजीमध्ये 2 विकेट घेतल्या. अलंकार मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे अलंकारला दिला जाईल. चला महेश पोट शेलगर मैदानामध्ये फिल्डिंग करायची आहे. राहुल भगत आणि प्रवीण भगत यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देणार आहोत अलंकारला. या राहुल भगत प्रवीण भगत यांच्या शुभ हस्ते अलंकारचा सन्मान. पंच मैदानामध्ये जायचंय. नीरज रणौत लगेच जा, सामना सुरू करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. हॅलो, अभिनंदन अलंकार. अलंकारचा सन्मान इथे केला जातोय. उल्वेनोट प्रीमियर लीगची ही ट्रॉफी पहिल्याच मॅच मध्ये जिंकली. अभिनंदन. मान्यवरांचा आभार. अलंकारशी थोडंसं बोलूया. अलंकार कसं वाटतंय प्रीमियर लीग खेळत असताना? अजून थोडंसं पुढे या, कारण माईकची रेंज थोडीशी कट होते. कसं असताना त्यातल्या त्यात एक मोठं व्यासपीठ तुम्हाला प्राप्त करून दिलंय? खूप भारी वाटतंय आणि पहिल्यांदाच मला UMPLची मॅन ऑफ द मॅच भेटली. खूप चांगलं वाटतंय, कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. गोलंदाजी देखील तू खूप चांगली केली आणि त्यातल्या त्यात बॅटमधून चांगले रन आले, चांगला फटका पाहायला मिळाला. विशेष म्हणजे तू लेदर क्रिकेट देखील खेळत असावं, कारण मी मगाशी चर्चा करत होतो डान्स पाहता, आणि
किती महत्वाचं असतं टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेट खेळून आपल्या गावासाठी किंवा अशा प्रीमियर लीग मध्ये परफॉर्मन्स करणं? लेदर बॉलमुळे मला थोडी नजर थोडी माझी बसलेली आहे बॉलवर. तो लेदर बॉल थोडा फास्ट येतो, त्यामुळे इथे थोडं इझी जातो. आणि कॅप्टनचा आणि ओनरचा आणि पूर्ण टीमचा विश्वास होता की मी मॅच जिंकून यावं, आणि ते मी पूर्ण केलं, म्हणून थोडं चांगलं वाटतं. अभिनंदन अलंकार. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि चला आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात आपल्या